नमस्कार मित्रांनो, MPSC कट्टा या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. तसेच आणखीन अशा महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी MPSC कट्टा या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. आज आपण भारतीय राज्यघटनेतील अत्यंत महत्त्वपूर्ण असा टॉपिक पाहणार आहोत की ज्याचं नाव आहे मार्गदर्शक तत्त्वे. तर ही मार्गदर्शक तत्त्वे येत असलेल्या राज्यसेवा पूर्व व कंबाईन पूर्व परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची असून ही व्हिडिओ नीट काळजीपूर्वक पहा व जास्तीत जास्त मार्क मिळवा. तर चला तर मग आता आपण व्हिडिओला प्रत्यक्ष सुरुवात करूयात. सुरुवातीला आपण सर्वप्रथम मार्गदर्शक तत्त्वांचा जो काही थोडाफार इतिहास आहे तो इतिहास पाहूयात. तर आपली घटना ही 26 जानेवारी 1950 या दिवशी अंमलबजावणी झालेली आहे घटनेची. तर घटनेची अंमलबजावणी होण्यापूर्वी देखील मार्गदर्शक तत्त्वांचा भारतामध्ये वापर केला जात होता. मात्र त्यावेळेस मार्गदर्शक तत्त्वे शब्दाऐवजी त्यांना सूचनापत्र असं म्हटलं जात होतं. तर 1935च्या कायद्यानुसार जी ब्रिटिशांची संसद होती, तर ब्रिटिश संसदेने जे भारतामध्ये जे गव्हर्नर जनरल व वसाहतीचे जे गव्हर्नर होते त्यांना जी काही सूचनापत्रे म्हणजेच ज्या काही मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या त्यांना सूचनापत्र असं म्हटलं जात होतं. तर ती सूचनापत्र म्हणजेच आजची थोडक्यात मार्गदर्शक तत्त्वे आहेत. तर आपण भारतीय राज्यघटनेचा थोडक्यात एकदा सुरुवातीला आढावा घेऊयात. तर भारतीय राज्यघटना ही 25 भागामध्ये विभागलेली आहे. त्यापैकी भाग जो चौथा आहे त्यामध्ये मार्गदर्शक तत्त्वांविषयीची जी काही तरतूद आहे ती केलेली आहे. तसेच त्यांची जी काही कलमे आहेत तर ते कलम 36 ते 51 यामध्ये मार्गदर्शक तत्त्वाविषयीची जी काही तरतूद आहे ती केलेली आहे. तर हे भाग देखील लक्षात ठेवावं. याचं कलम जे आहे 36 ते 51 यामध्ये सर्व मार्गदर्शक तत्त्वे दिलेली आहेत. तर मार्गदर्शक तत्त्वे ही न्यायप्रविष्ट नाहीत. म्हणजेच जी आपल्या भारतीय घटनाकारांनी घटनेमध्ये जी मार्गदर्शक तत्त्वे समाविष्ट केली आहेत ती न्यायप्रविष्ट नाहीत. न्यायप्रविष्ट नाही त्याचा अर्थ असा होतो की आपण मार्गदर्शक तत्त्वांच्या अंमलबजावणीसाठी न्यायालयामध्ये जाऊ शकत नाही. जर आपण भाग 3मध्ये जो मूलभूत हक्क जे दिलेले आहेत त्यांचे जर राज्याकडून उल्लंघन होत असतील किंवा त्याच्यावरती जर राज्याद्वारे गदा येत असेल तर आपण सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालय यांकडून त्याची अंमलबजावणी करून घेऊ शकतो. मात्र तशी तरतूद मार्गदर्शक तत्त्वांसाठी नाही आहे. म्हणजेच आपण याच्या अंमलबजावणी राज्याने करावी यासाठी न्यायालयामध्ये जाऊ शकत नाहीत. तसेच ही जी मार्गदर्शक तत्त्वे आहेत यांचा जो काही उद्देश आहे तो आहे कल्याणकारी राज्याची निर्मिती करणे. कल्याणकारी राज्याची निर्मिती. तर आता कल्याणकारी राज्य ही जी संकल्पना आहे ती एकदम विस्तृत संकल्पना आहे. तर कल्याणकारी राज्य याच्यामध्ये जे देशाचे नागरिक आहेत त्यांना सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय असेल, तसेच त्यांना ज्या काही आरोग्याच्या मूलभूत सुविधा असतील किंवा इतर शैक्षणिक सुविधा असतील, अशा संपूर्ण सर्व प्रकारच्या सुखसोयी सुविधा मिळणे म्हणजेच कल्याणकारी राज्य निर्माण करणे हा मार्गदर्शक तत्त्वांचा उद्देश आहे. तसेच हे जे मार्गदर्शक तत्त्वे आहेत यांच्यावरती महात्मा गांधी व राष्ट्रीय काँग्रेस यांच्या विचारसरणीचा प्रभाव आहे. जे यातील बरीचशी मार्गदर्शक तत्त्वे ही महात्मा गांधी यांची जी काही विचारसरणी होती त्यामध्ये ग्रामपंचायतीचं संघटन असेल किंवा मग कुटीर उद्योगाला चालना असेल, असे विविध प्रकारची मार्गदर्शक तत्त्वे ही महात्मा गांधीजींच्या विचारसरणीवर आधारित आहेत. तसेच काही मार्गदर्शक तत्त्वे ही राष्ट्रीय काँग्रेस यांच्या विचारसरणीवर आधारित आहेत. तसेच आपल्या राज्यघटनेत आज जी ही मार्गदर्शक तत्त्वे आहेत ती आपल्या जे घटनाकर्ते होते किंवा घटना समिती होती त्यांनी आयर्लंड या देशाच्या राज्यघटनेतून घेतलेली आहेत, जे की 1937मध्ये स्थापन झाली होती. आयर्लंड या देशाच्या राज्यघटनेतून आपण मार्गदर्शक तत्त्वे घेतलेली आहेत हे देखील लक्षात ठेवा. तर यावर तुम्हाला हे देखील माहीत आहे की 1916मध्ये भारतामध्ये होम रूल लीग जी स्थापन केली होती लोकमान्य टिळक, एनी बेझंट, तर त्या ज्या एनी बेझंट होत्या ती याच आयर्लंड या देशाच्या नागरिक होत्या हे देखील इथं लक्षात ठेवा. तसेच आयर्लंडनी ही जी मार्गदर्शक तत्त्वांची संकल्पना आहे ती स्पेन या देशाच्या राज्यघटनेतून घेतलेली आहे हे देखील लक्षात ठेवा. तसेच ही जी राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे आहेत तर या तत्त्वांमध्ये पॉलिसी राज्याची संकल्पना नसून, म्हणजेच यामध्ये पॉलिसी राज्याची संकल्पना नसून यामध्ये कल्याणकारी राज्याची संकल्पना आहे. तर हे जे पॉलिसी राज्य आहे तर ह्याची आपण थोडक्यात जाणीव करून घेऊ. म्हणजे याचा अर्थ काय होतो, तर ज्यावेळेस ब्रिटिशांचं राज्य होतं त्यावेळेस भारतामध्ये वसाहतवादी काळामध्ये पॉलिसी राज्याची संकल्पना होती. तर पॉलिसी राज्याचा मुख्य उद्देश असा असतो की परकीय आक्रमणापासून भारतीय किंवा मग आपल्या देशाचं रक्षण करणे, तसेच कायदा व सुव्यवस्था यांचं जतन करणे हा महत्त्वाचा उद्देश असतो. मात्र सध्या जी मार्गदर्शक तत्त्वे आहेत त्याच्यामध्ये त्या उद्देशांसह विस्तृत असं कल्याणकारी राज्याची संकल्पना आहे. म्हणजेच ज्या देशामध्ये जे सर्व नागरिक आहेत त्यांना सर्व प्रकारच्या सुख सोयीसुविधा मिळवून देण्याचं कार्य म्हणजेच ही कल्याणकारी राज्याची संकल्पना असं आहे.
पण आता सुरुवातीलाच पाहितल्याप्रमाणे ही जी मार्गदर्शक तत्त्वे आहेत ब्रिटिश सरकारने भारत सरकार कायदा 1935मध्ये गव्हर्नर जनरलला दिलेल्या सूचनापत्रकासारखी आहेत. हा जो कायदा आहे भारत सरकार कायदा 1935मध्ये ज्या काही तरतुदी होत्या त्यामध्ये काही जे भारताचे गव्हर्नर जनरल होते त्यांना काही सूचना दिल्या होत्या. तर या सूचनापत्रासारखी ही मार्गदर्शक तत्त्वे आहेत. यावरती प्रश्न देखील विचारला होता या कायद्यावरती, हे देखील लक्षात ठेवा. तुम्ही राज्यघटनेमध्ये राज्य हा शब्द बऱ्याच वेळेस ऐकलेला आहे किंवा वाचलेला आहे. मूलभूत हक्कामध्ये देखील राज्य या शब्दाची व्याख्या दिलेली आहे. तशीच कलम जे 36 आहे त्यामध्ये हा जो राज्य शब्द आहे त्याची व्याख्या दिलेली आहे. मूलभूत हक्काचे जे कलम 12 आहे त्यामध्ये देखील हीच व्याख्या आहे राज्य या शब्दाची, व कलम 36मध्ये जी राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्त्वाचे कलम आहे त्यामध्ये देखील राज्य या शब्दाची व्याख्या दिलेली आहे. तर राज्य या शब्दामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो, तर त्यामध्ये जी भारताची संसद आहे या संसदेचा समावेश होतो. तसेच जे भारताचे राज्य आहेत तर त्या राज्यांची जी काही विधिमंडळे आहेत यांचा यात समावेश होतो राज्य या शब्दामध्ये. तसेच स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत म्हणजेच ग्रामीण आहेत, पुन्हा शहरी आहेत, महानगरपालिका, ग्रामपंचायत, पंचायत समिती यांचा देखील राज्य या शब्दामध्ये समावेश होतो. तसेच जी काही अन्य सरकारी प्राधिकरणे आहेत, अन्य प्राधिकरणे म्हणजे सरकारी असतील किंवा खाजगी संस्था आहेत त्यांचा देखील या राज्य या शब्दामध्ये समावेश होतो. तर आता पुढचं हे कलम पहा की कलम 37. कलम 37मध्ये आहे देशाच्या राज्यव्यवस्थेसाठी ही मार्गदर्शक तत्त्वे ही मूलभूत स्वरूपाचे आहेत व कायदे करताना राज्यनीती विचारात घेणे हे त्यांचे कर्तव्य आहे. म्हणजे देशाची जी काय राज्यव्यवस्था आहे म्हणजेच भारताच्या बाबतीत संसद आहे आपली, तर ह्या राज्यव्यवस्थेने जे काय कायदे संसद करते त्यामध्ये ही जी मार्गदर्शक तत्त्वे आहेत त्यांचा समावेश करणे हे गरजेचे आहे, म्हणजेच त्यांचं ते कर्तव्य आहे असं कलम 37मध्ये सांगण्यात आलं आहे. आपण हे देखील पाहिलं आहे की मार्गदर्शक तत्त्वे ही न्यायप्रविष्ट नाहीत व आपण त्यांची न्यायालयाद्वारे अंमलबजावणी करू शकत नाहीत. मात्र तरी देखील संसदेने कायदा करताना ती विचारात घेणे हे संसदेचे कर्तव्य आहे किंवा राज्यव्यवस्थेचे कर्तव्य आहे असं कलम 37मध्ये सांगण्यात आलेलं आहे. नेक्स्ट आता कलम 38 पहा. कलम 38मध्ये आहे लोककल्याणाला चालना देण्यासाठी राज्य समाजव्यवस्था सुनिश्चित करील. म्हणजे जे नागरिक आहेत त्यांच्या लोककल्याणासाठी राज्य त्या प्रकारची समाजव्यवस्था सुनिश्चित करील असं कलम 38मध्ये सांगितलेलं आहे. तर त्यामध्ये सब पॉईंट 1 पहा. राज्य त्या शक्य होईल तितक्या परिणामकारकरित्या सामाजिक असेल, आर्थिक व राजकीय न्यायाद्वारे राष्ट्रीय जीवनाच्या सर्व घटकांमध्ये प्रेरणा निर्माण करेल, तसेच उत्पन्नातील विषमता दूर करेल. म्हणजे कलम 38मध्ये सांगितले आहे की सब कलममध्ये की राज्य सामाजिक, आर्थिक व राजकीय न्यायाद्वारे जे काय राष्ट्रीय जीवनाचे जे काही सर्व घटक आहेत म्हणजे सर्व नागरिक असतील किंवा मग विविध घटक आहेत त्यामध्ये प्रेरणा निर्माण करेल व जी काही उत्पन्नातील विषमता आहे, गरीब श्रीमंत असेल ही जी दरी आहे ही दूर करण्याचा राज्य प्रयत्न करेल. तसेच सबकलम जे 2 आहे त्यामध्ये आहे की राज्य दर्जा, सोयी सवलती व संधी यांच्यातील विषमता कमी करेल. म्हणजे प्रत्येक व्यक्तीचा जो काही दर्जामध्ये भेदभाव आहे, तसेच काहींना सोयी सवलती यामध्ये देखील भेदभाव आहे व संधी म्हणजेच गरीब व श्रीमंत यांच्यामधील संधीमध्ये जो काही भेदभाव होतो किंवा विषमता होती ते दूर करण्यासाठी राज्य प्रयत्न करेल. तर ही जी दुसरी तरतूद आहे ही तरतूद घेतलेली आहे 44वी घटनादुरुस्ती 1978 नुसार भारतीय राज्यघटनेमध्येही घेण्यात आलेली आहे. आता कलम 39 पहा, ज्यामध्ये आहे की राज्यांनी अनुसरावयाची धोरणविषयक तत्त्वे. म्हणजेच राज्यांनी ही जी तत्त्वे आहेत ती अनुसरावयाची आहेत व ते राज्य जे काय धोरण ठरवल त्यामध्ये या तत्त्वांचा अंतर्भाव असणे गरजेचे आहे असा त्याचा अर्थ होतो. तर त्याच्यामध्ये कलम 39A पहा की आहे सर्व नागरिकांना उपजीविकेच्या साधनांचा हक्क. तर जे काय भारताचे सर्व नागरिक आहेत व स्त्री पुरुष आहेत त्यांना आपली उपजीविका भागवण्यासाठी जे काय साधने आहेत त्याचा हक्क मिळवून देण्यासाठी राज्य प्रयत्न करेल असा त्याचा अर्थ होतो. त्यानंतर 39B जे आहे सार्वजनिक भौतिक साधनांचे न्यायसंगत वितरण करणे. म्हणजे जे काही सार्वजनिक मालमत्ता आहे किंवा सार्वजनिक जे काही भौतिक साधने आहेत त्याचं त्यामध्ये समानता प्रस्थापित करून न्याय पद्धतीने योग्यरित्या वितरण केले जाईल यासाठी राज्य प्रयत्न करेल असा त्याचा अर्थ होतो. सी पहा आता संपत्ती व उत्पादन साधनांच्या केंद्रीकरणाला प्रतिबंध. म्हणजे जे काही गरीब व श्रीमंत यांच्यामध्ये दरी आहे संपत्तीबाबत किंवा उत्पादनाच्या बाबतीत, तर राज्य हे जी काही संपत्ती ही श्रीमंत वर्ग किंवा उच्च वर्गीयांकडे जात आहे तर राज्य विकेंद्रीकृत पद्धतीने सर्व घटकांना त्याचा लाभ मिळण्यासाठी प्रयत्न करेल. हे कलम 39मधील सी मधून अंतर्भूत होत आहे. तसेच
हे डी पहा जे आहे ते पुरुष व महिलांना समान कामासाठी समान वेतन. तर हे जे मार्गदर्शक तत्व आहे त्याच्या अंमलबजावणीसाठी भारतीय संसदेने समान वेतन कायदा 1976 संमत केलेला आहे ह्या मार्गदर्शक तत्वाच्या अंमलबजावणीसाठी. तसंच 39 मध्ये दिलेलं आहे की स्त्री शक्तीचा व बालकांच्या कोवळ्या वयाचा दुरुपयोग होऊ दिला जाणार नाही. म्हणजेच स्त्री कामगारांना जास्तीचं काम करायला लावणे किंवा जे बालक आहेत त्यांना बालकामगार म्हणून नेमणे अशा प्रकारच्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच राज्य हे प्रतिबंध करेल व अशा काही गोष्टी होऊ देणार नाही असा याचा अर्थ होतो. तसेच 39F मध्ये ही तरतूद आहे की मुलांच्या आरोग्यपूर्ण विकासाच्या संधीची शाश्वती देणे. म्हणजे जे काही मुलं आहेत त्यांचा जो काही आरोग्यपूर्ण वातावरणामध्ये म्हणजे त्यांना ज्या काही आरोग्याच्या पायाभूत सुविधा आहेत त्या देण्यासह व संधी देण्यासह त्यांचे शाश्वत विकास करण्यात येईल. तर ही जी तरतूद आहे ही आहे 42वी घटना दुरुस्ती 1976 नुसार भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे. नेक्स्ट कलम 39A पहा त्यामध्ये काय आहे तर समान न्याय व कायदेविषयक मोफत सहाय्य. म्हणजेच अशी कोणतीही व्यक्ती नसावी की जिला पैशाअभावी न्याय मिळालेला नाही. तर राज्य त्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया किंवा मग जो काही वकिलीचा खर्च असेल किंवा न्यायालयांची जी काही फी असेल त्यासाठी राज्य कायदेविषयक बाबतीमध्ये मोफत सहाय्य करण्यासाठी प्रयत्न करेल ह्यामधून अंतर्भूत होत आहे. तर ही जी तरतूद आहे ही तरतूद 42वी घटना दुरुस्ती 1976 मध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे. नेक्स्ट हे जे कलम 40 आहे तर कलम 40 हे गांधीवादी तत्वावर आधारित आहे. तर यामध्ये आहे की ग्रामपंचायतीचे संघटन. तर याचा अर्थ असा होतो की राज्य ग्रामपंचायती संघटित करून त्यांना स्वशासित घटक म्हणून कार्य करण्यासाठी योग्य तो सहाय्य व सल्ला देईल व त्यांना आपला स्वतंत्र कारभार करण्यासाठी मार्गदर्शन व योग्य ती मदत करेल. कलम 41 मध्ये कामाचा, शिक्षणाचा आणि इतर बाबतीत सार्वजनिक मदतीचा हक्क देण्यात आला आहे. तर या कामाचा हक्क जो आहे यावरती मागील परीक्षेमध्ये बऱ्याच परीक्षांमध्ये जोडे लावा असा देखील प्रश्न आलेला आहे. म्हणजेच कामाचा अधिकार कोणत्या कलमानुसार देण्यात आला आहे असा प्रश्न विचारला आहे. तर ते कलम आहे कलम 41. तर याचा अर्थ असा होतो की जे काही बेरोजगार आहेत तर त्यांना राज्य काम मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल. तसेच जे काही वंचित घटक आहेत त्यांना शिक्षण मिळवून देण्यासाठी व जे काही वृद्ध आहेत किंवा मग जे काही आजारपणामध्ये व्यक्ती आहेत त्यांना सार्वजनिक मदत मिळण्यासाठी राज्य प्रयत्न करेल असं यातून जो अर्थ आहे तो निघतो. तर आता कलम 42 मध्ये कामाबाबत न्याय, मानवीय परिस्थिती व महिलांना प्रसूतीविषयक सहायता याबाबत तरतुदी केलेली आहे. यामध्ये कामाच्या ठिकाणी न्याय असेल तसेच त्या कामाच्या ठिकाणी मानवीय परिस्थिती म्हणजेच माणसाला काम करता येईल अशी परिस्थिती असेल. तसेच जी शेवटची तरतूद आहे महिलांना प्रसूतीविषयक सहायता यासाठी संसदेने मातृत्व लाभ कायदा 1961 संमत केलेला आहे. मातृत्व लाभ कायदा 1961 हा देखील संमत केलेला आहे. कलम 43 पहा कामगारांचे निवृत्ती वेतन व भत्ते आणि ग्रामीण भागात वैयक्तिक किंवा सहकारी तत्वावर कुटीर उद्योगाला चालना. तर यावर पाठीमागील काही परीक्षांमध्ये जी कुटीर उद्योगाची तरतूद आहे प्रश्न आला आहे जोड्या लावामध्ये की कुटीर उद्योगाविषयी तरतूद कोणत्या कलमामध्ये केली आहे. तर ते कलम आहे कलम 43 मध्ये. इथं लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचं कलम पहा कलम 43A. तर या कलम 43A मध्ये आहे औद्योगिक व्यवस्थापनामध्ये कामगारांचा सहभाग. म्हणजेच राज्य जे काही औद्योगिक व्यवस्थापकीय संघ असतो त्यामध्ये राज्य जास्तीत जास्त कामगारांचा सहभाग वाढण्यासाठी प्रयत्न करेल असं यातून अंतर्भूत होते. तर ही जी तरतूद आहे ही 42वी घटना दुरुस्ती 1976 नुसार समाविष्ट करण्यात आलेली आहे. तर ही घटना दुरुस्ती देखील विचारलेली आहे मागील काही परीक्षांमध्ये. त्यामुळे घटना दुरुस्ती देखील लक्षात ठेवा की कलम 43A हे 42वी घटना दुरुस्ती 1976 नुसार समाविष्ट करण्यात आलेले आहे. कलम 43B पहा जे की सहकारी संस्था विषय आहे. त्यामध्ये आहे सहकारी संस्थांचा चांगल्या वातावरणामध्ये विकास घडवून आणला जाईल. म्हणजेच राज्य यासाठी प्रयत्न करेल की सहकारी संस्थांच्या स्थापनेसाठी पुढाकार घेऊन त्यांना विविध प्रकारचं सहाय्य करण्यासाठी राज्य
प्रयत्न करून जास्तीत जास्त सहकारी संस्थांचा किंवा स्थापन होण्यासाठी प्रयत्न करेल. तर ही जी तरतूद आहे ही तरतूद 97वी घटना दुरुस्ती 2011 नुसार समाविष्ट करण्यात आलेली आहे. कलम 44 पहा, समान नागरी कायदा. तर या समान नागरी कायदा कोणत्या कलमामध्ये आहे याविषयी जोड्या लावामध्ये देखील प्रश्न आलेला आहे. तर समान नागरी कायदा म्हणजे आज भारतामध्ये विविध धर्मांचे विविध कायदे आहेत. जसं हिंदूंचा वेगळा कायदा आहे, मुस्लिमांचा वेगळाच कायदा आहे. तर अशा प्रत्येक धर्माचे वेगवेगळे कायदे आहेत. तर समान नागरी कायदा म्हणजे हे सर्व कायदे एकत्र करून एकच कायदा निर्माण करणे व संपूर्ण देशामध्ये एकच कायदा लागू करणे म्हणजेच समान नागरी कायदा हो. तर सध्याच्या परिस्थितीनुसार काही दिवसांमध्ये हा कायदा लागू करण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी परिस्थिती आहे. कलम 45 पहा, 6 वर्षापर्यंतच्या मुलांच्या शिक्षणाची व संगोपनाची व्यवस्था करणे. म्हणजेच राज्य 6 वर्षापर्यंतचे जे काही मुलं आहेत त्यांचं जे काही शिक्षण असेल व संगोपन असेल त्यासाठी प्रयत्न करेल. आत्ताच्याच नवीन शैक्षणिक धोरणामध्ये 3री पासूनच्या शिक्षणाचा जो काही अधिकार आहे तो याच मार्गदर्शक तत्वाद्वारे केलेला आहे. तर ही जी तरतूद आहे 86वी घटना दुरुस्ती 2002 नुसार समाविष्ट करण्यात आली आहे. मात्र याची एक पार्श्वभूमी पहा की ही घटना दुरुस्ती 86वी घटना दुरुस्ती 2002 करण्यापूर्वी हे कलम वेगळ्या पद्धतीचं होतं, ज्यामध्ये 6 ते 14 वयोगटातील मुलांचा शैक्षणिक हक्क असा होतं. तर सध्या 86वी घटना दुरुस्ती 2002 नुसार ते कलम 21A मध्ये समाविष्ट करून तो मूलभूत हक्कामध्ये त्याचा समावेश करण्यात आला आहे व त्याऐवजी 6 वर्षापर्यंतच्या मुलांच्या शिक्षणाची व संगोपनाची तरतूद अशी केलेली आहे. तर आता पुढचं कलम पहा, कलम 46, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर दुर्बल घटक यांच्या शैक्षणिक व आर्थिक हितांना चालना देणे. म्हणजेच ज्या काही समाजामध्ये अनुसूचित जाती आहेत, अनुसूचित जमाती व जे काही इतर दुर्बल घटक आहेत यांचा जास्तीत जास्त विकास करण्यासाठी व यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी राज्य प्रयत्न करेल व विविध तरतुदी करून त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी राज्य प्रयत्न करेल. यातून हा अंतर्भूत समावेश होतो. तसेच पुढचे कलम पहा, कलम 47. तर कलम 47 पोषणमान, राहणीमानाचा दर्जा तसेच सार्वजनिक आरोग्यात सुधारणा करणे. म्हणजेच राज्य जे काही बालक व नागरिक आहेत यांना पोषणमान म्हणजेच यांना सुदृढ बनवण्यासाठी पोषणमान तसेच राहणीमानाचा दर्जा उंचवण्यासाठी व त्यांचं जे काही सार्वजनिक आरोग्य आहे नागरिक व बालकांचं त्यासाठी विविध तरतुदी करून यामध्ये सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करेल. तसेच आरोग्याला घातक असलेले मादक पेय, अंमली पदार्थ इत्यादींचे सेवन करण्यास बंदी घालणे. तर ह्यावरती देखील प्रश्न आला आहे की राज्य कोणत्या कलमानुसार मादक पेय किंवा मग अंमली पदार्थावरती बंदी घालत आहे. तर ते आहे कलम 47 यामध्ये दिलेलं. नेक्स्ट कलम पहा, कलम 48, ज्यामध्ये कृषी व पशुसंवर्धन याविषयी तरतूद आहे. तर यामध्ये कृषीविषय आहे आधुनिक व शास्त्रीय पद्धतीने शेतीचा विकास करणे तसेच गोहत्या बंदी करणे याविषयी तरतूद आहे. तर यावरती देखील प्रश्न आला आहे की गोहत्या बंदी हे कोणत्या कलमामध्ये अंतर्भूत आहे. जोड्या लावामध्ये हा प्रश्न आला आहे. तर ते आहे कलम 48 मध्ये ही तरतूद आहे. त्यानंतर नेक्स्ट कलम पहा, कलम 48A. यामध्ये आहे पर्यावरण, वने व वन्यजीव यांचे संरक्षण व संवर्धन करणे. तर या कलमाची जी प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी काही तरतुदी करण्यात आल्या होत्या. तर हे 42वी घटना दुरुस्ती 1976 नुसार हे कलम ॲड करण्यात आलं आहे, कलम 48A. तर ह्या कलमाच्या अंमलबजावणीसाठी काही कायदे देखील करण्यात आले आहेत. त्यामध्ये आहे वन्यजीव संरक्षण कायदा जो की 1972 साली म्हणजेच ही घटना दुरुस्ती किंवा हे कलम ॲड करण्यापूर्वीच केला होता. त्यानंतर वन संरक्षण कायदा 1980 तसेच राष्ट्रीय वन धोरण 1988 मध्ये राबवण्यात आलेला आहे. नेक्स्ट कलम 49 पहा, त्यामध्ये आहे राष्ट्रीय स्मारके, ठिकाणे व वस्तू यांचे जतन व संवर्धन करणे. म्हणजे जे काही आपले महापुरुष आहेत त्यांचे जे काही राष्ट्रीय स्मारक असतील किंवा मग जे काही ऐतिहासिक ठिकाणं असतील व ऐतिहासिक वास्तू असतील यांचं संवर्धन व रक्षण करण्यासाठी राज्य त्यामध्ये दुरुस्ती करून त्यांचा जास्तीत जास्त पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्यासाठी प्रयत्न करेल. तर हे कलम 49 मध्ये सांगितलेलं आहे. नेक्स्ट कलम पहा, कलम 50. त्यामध्ये आहे कार्यकारी मंडळ व न्यायमंडळ वेगळे करणे.
म्हणजे जे काही कार्यकारी मंडळ असेल व न्यायमंडळ यांना विभक्त करणे हे कलम 50मध्ये दिले आहे. तर ह्या कलमाची अंमलबजावणी करण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता कायदा 1973 केलेला आहे. तर हा कायदा करण्यापूर्वी जे काही कार्यकारी मंडळ आहे म्हणजेच उदाहरणार्थ जिल्हाधिकारी किंवा तहसीलदार यांना 1973 पूर्वी न्यायिक अधिकार देखील होते. मात्र हा कायदा केल्यापासून त्यांना फक्त कार्यकारी अधिकार राहिले आहेत. तर जे काही न्यायमंडळाचे अधिकार आहेत ते न्यायाधीशांकडे दिलेले आहेत. नंतरचं कलम आहे कलम 51. तर कलम 51मध्ये आहे आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा यांचे संवर्धन करणे. म्हणजेच राज्य हे आंतरराष्ट्रीय शांततेस प्रोत्साहन देईल व जे काही आंतरराष्ट्रीय करार आहेत त्यांचं पालन करण्यास आवश्यक ती कारवाई करेल. अशा प्रकारे जी काही राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे होते 36 ते 51 हे आपण पाहिलेले आहेत. तर आता आपण हे एक IMP पॉईंट पाहून यानंतर व्हिडिओच्या शेवटी ज्या काही महत्त्वाच्या टीका आहेत किंवा मग जे काही महत्त्वाची वाक्य आहेत ती पाहणार आहोत. तर हा महत्त्वाचा IMP पॉईंट आहे, हा देखील लक्षात घ्या. जे भाग 3मध्ये मूलभूत हक्क दिलेले आहेत तर हे मूलभूत हक्क हे नकारात्मक आहेत. म्हणजेच हे मूलभूत हक्क हे नकारात्मक स्वरूपाचे आहेत. तर जे हे मार्गदर्शक तत्त्वे आहेत ही सकारात्मक आहेत. म्हणजेच नकारात्मक आणि सकारात्मकचा अर्थ असा होतो की मूलभूत हक्कांमध्ये राज्यांनी काही करू नये यासाठी तरतूद आहेत. तर मार्गदर्शक तत्त्वांमध्ये हे अंतर्भूत आहे की राज्यांनी काहीतरी केले पाहिजे, म्हणजेच ते सकारात्मक आहे असा त्याचा अर्थ होतो. यानंतर आता आपण महत्त्वाची काही वाक्य पाहणार आहोत. आता या वाक्यांमध्ये किंवा वाक्यांवरती मागील बऱ्याचशा परीक्षांमध्ये प्रश्न देखील विचारले आहेत. तर आपण प्रसिद्ध व्यक्तींची काही वाक्य पाहणार आहोत. त्यामध्ये पहिलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर बाबासाहेब आंबेडकरांनी मार्गदर्शक तत्त्वाविषयी असं म्हटलेलं आहे की मार्गदर्शक तत्त्वे ही भारतीय राज्यघटनेचे नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य आहे. म्हणजेच डॉक्टर BR आंबेडकर यांनी मार्गदर्शक तत्त्वांना नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य, भारतीय राज्यघटनेचे नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य असं म्हटलेलं आहे. त्यानंतर त्यांनीच आणखीन असं देखील म्हटलेलं आहे की जर लोकमतावर आधारित सरकारने मार्गदर्शक तत्त्वांकडे दुर्लक्ष केले तर निवडणुकीच्या वेळी मतदारांना त्याला उत्तर द्यावे लागेल. म्हणजेच हे दोन्ही देखील तुम्ही इथं हे लक्षात ठेवायचे आहेत. तसेच पुढचं जे आहे वाक्य ते आहे KT शाह यांचं. तर KT शाह यांनी मार्गदर्शक तत्त्वाची तुलना ज्यावेळी बँकेत पैसे असतील त्यावेळी वटविता येणाऱ्या धनादेशाशी केलेली आहे. तर मागील परीक्षांमध्ये जोड्या लावा म्हणून बऱ्याचशा परीक्षांमध्ये KT शाह यांचे प्रसिद्ध वक्तव्य किंवा वाक्य आलेलं आहे. त्यामध्ये त्यांनी मार्गदर्शक तत्त्वाची तुलना ही ज्यावेळी बँकेत पैसे असतील त्यावेळी वटविता येणाऱ्या धनादेशाशी केलेली आहे. त्यामुळे हे तुम्हाला पाठच करून ठेवायचं आहे KT शाह यांचं हे प्रसिद्ध वाक्य. त्यानंतर पुढचे आहेत TT कृष्णमाचारी. तर TT कृष्णमाचारी यांनी मार्गदर्शक तत्त्वे ही भावनांची कचरापेटी आहे असं म्हटलेलं आहे. म्हणजे त्यांनी टीका केलेली आहे की मार्गदर्शक तत्त्वे ही भावनांची कचरापेटी आहेत. तसेच न्यायमूर्ती MC छागला यांनी देखील मार्गदर्शक तत्त्वावरती यांचं एक प्रसिद्ध वाक्य आहे. त्यांच्या मते मार्गदर्शक तत्त्वे प्रत्यक्षात आली तर आपला देश पृथ्वीवरचा स्वर्ग ठरेल. म्हणजेच MC छागला असं म्हणतायत की मार्गदर्शक तत्त्वे जर प्रत्यक्षात आली तर आपला भारत देश हा पृथ्वीवरचा स्वर्ग ठरेल असं त्यांचं म्हणणं आहे. अशा प्रकारे आपण भारतीय राज्यघटनेच्या भाग 4मधील जे की कलम 36 ते 51 मध्ये दिलेली मार्गदर्शक तत्त्वे आहेत ती पाहिलेली आहेत. तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास MPSC कट्टा या चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा. तसेच कमेंट देखील करा व या व्हिडिओच्या नंतर खाली जी लिंक आलेली आहे त्यावरून तुम्ही क्लिक करून मार्गदर्शक तत्त्वावरील जे काही आयोगाने विचारलेले महत्त्वाचे प्रश्न आहेत ते देखील पाहू शकतात. धन्यवाद.